आणि या CETमुळे खूप साऱ्या महिलांवरती अन्याय होत आहे। आमच्या आयुष्याला काहीच हे नाही आहे का? आम्ही विनाकारणच झटत राहायचं का तुमच्या मागं? ते माझ्या घरी कोणी नाही आहे की सांभाळलं या मुलांना म्हणून, कारण मी स्वतः एवढी झटत राहते आणि ह्यांना काहीच कळत नाही आहे। एक पुस्तक खरेदी करायचं म्हटलं तर 100 रुपये, 20 रुपये, 30 रुपयामध्ये येत नसते, हजार रुपयापर्यंत एक एक पुस्तकाची किंमत असते। आम्ही ते कुठून भरणार? मी खरं सांगायचं म्हटलं तर मी माझ्या 2 मुलांना घेऊन प्रवास करत पुणे ते नगर मी नेहमी प्रवास करत असते। याला लागणारा खर्च तो अतिरेक आहे, कारण प्रत्येक वर्षी ही फीस जी आहे 20 ते 25 हजारापासून 40 हजारापर्यंत खर्च लागतो आणि हे सरकारला नाही समजते। मी माझ्या घरचे प्रॉब्लेम नाही सांगत, याचा अर्थ असा नाही आहे की आम्हाला प्रॉब्लेम नाही आहेत। आम्हाला पण घरातून प्रेशराइज होतो, कारण आमचे पण घरचे प्रत्येक वेळेस विचारतात की आता ही परीक्षा दिली, अजून ही परीक्षा कशाला देत आहे? तर त्या परीक्षेचं आम्ही काय म्हणून उत्तर देणार? पहिलीच परीक्षा झाली त्यावेळेस आम्ही स्वतःच्या तळमळीनं परीक्षा देऊन सेट, नेट, पेट सारखे एक्झाम दिलेत। आता अजून परत ह्यांनी आमच्यावरती अन्यायकारक CET लादलेले आहेत। या CETमुळे आमच्यावर होणारा अन्याय हा सरकारला दिसत नाही आहे, पण ह्या CETमुळे आमचं आयुष्य बर्बाद होत आहे। सगळं खरं सांगायचं म्हटलं तर ही जी CET त्यांनी ठेवलेली आहे ते विनाकारण ठेवलेली आहे आणि या CETमुळे खूप साऱ्या महिलांवरती अन्याय होत आहे आणि हे अन्याय तो थांबवत नाही। फक्त रिसर्च म्हणजे कसे दिवे लावणार, तेलाचे लावणार, ह्याचे लावणार, काय दिवे लावणार असे प्रश्न नसतात सर। मला एवढंच म्हणायचं आहे, दिवा लावण्यासाठी तेलाची आवश्यकता असते आणि तेल हे तुम्ही द्यायला पाहिजे। तुम्ही आम्हाला खैरात नाही देत आहेत, तुम्ही रिसर्चसाठी पैसा देत आहेत आणि आम्हाला रिसर्चसाठीच पैसा हवा आहे। आम्ही स्वतःसाठी खर्च नाही करत। एक जर सर्वे करायचा म्हटलं तर 70, 80 हजार रुपये आम्हाला सोसावे लागतात। ते कोण देणार? तुम्ही आधीच आमचे फॉर्म फिलअप करताना सांगायचं होतं ना की 50 नाही तुम्ही 200ला देणार, 200 नाही 300ला देणार, 1000 लोकांना देणार। आधी सांगितलं असतं तर आम्ही PhDचा फॉर्मच भरला नसता। आम्ही एवढे 4 वर्ष अभ्यास करून सुद्धा परीक्षा देऊन आमचं काय 30 केलं तुम्ही? आमच्या आयुष्याला काहीच हे नाही आहे का? आम्ही विनाकारणच झटत राहायचं का तुमच्या मागं? परीक्षेला येताना या दोन्ही पोरांना तुम्ही घेऊन येता का? हो सर, मी दोन्ही पोरांना घेऊन येते। माझ्या घरी कोणी नाही आहे की सांभाळलं या मुलांना म्हणून, कारण मी स्वतः एवढी झटत राहते आणि ह्यांना काहीच कळत नाही आहे। किती खर्च झाला आतापर्यंत या सगळ्या परीक्षेच्या संदर्भात? कमीत कमी सर एका वर्षाला 3 ते 4 लाख रुपये खर्च असतो एका विद्यार्थ्याला। प्रत्येक फॅकल्टीचा असो, कुठल्याही डिपार्टमेंटचा मुलगा असो, त्याला खर्च लागणारच असतो सर। एक पुस्तक खरेदी करायचं म्हटलं तर 100 रुपये, 20 रुपये, 30 रुपयामध्ये येत नसते, हजार रुपयापर्यंत एक एक पुस्तकाची किंमत असते। आम्ही ते कुठून भरणार? विकास देशाच्या उन्नतीला विकास महत्त्वाचा असतो, रिसर्च महत्त्वाचा असतो। आज तुम्ही चंद्रयान 3 पाठवता, रिसर्चच्या भरोशावरती पाठवलेत। राम मंदिर बनवतात, रिसर्चच्या ह्याच्यावरती बनवलेत। मग PhDच्या विद्यार्थ्यावर का अन्यायकारक तुम्ही अटी लादतायत, चालण्या करतायत? का त्यांना परीक्षा लादून त्यांचं भविष्य बर्बाद करायला लागलेत? आता 2 वेळा परीक्षा कंडक्ट करण्यात आली आणि आता परत ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, स्थगिती आलेली आहे। त्या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता आणि काय आव्हान करता? आता सर आमची आता कॅपॅसिटी राहिली नाही आहे सर, आम्ही परीक्षा देऊच शकत नाही। मी थकले सर सगळ्या गोष्टीतून। मला हे सांगतानाही खूप दुःख वाटत आहे। जर ही परीक्षा परत झाली तर मी परीक्षाही देणार नाही, PhDही करणार नाही। मी माझ्या घरच्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यामध्ये असमर्थ होत चालली आहे। मी हे भविष्यामध्ये असा विचार केला होता की मी माझ्या मुलांसाठी, ह्या समाजासाठी, ह्या देशासाठी आदर्श व्यक्ती म्हणून मी स्थापित करेल, पण मला नाही वाटत की ह्या सरकारच्या असल्या बट्ट्याबोळ कारभारामुळे मी माझं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकेल। मला नाही वाटत सर, मी परीक्षा देणार नाही आणि मी ह्या परीक्षेचा पूर्णपणे विरोध करणार सर।